थेट जाऊयात, अंबादास दानवे बोलतायत. मी म्हणून माझं खोटं केलं म्हणून मग आता दळवी तर दिसतंय ना, दळवीलाच विचारा ना समोरचा कोण आहे. नाही तर मी तर सांगेल, पण मला याच्यात राज्य सरकारने किमान 1 इंच भर का होत नाही याचा तपास सुरू करावा अशी माझी राज्य सरकारला विनंती आहे. म्हणजे एकंदरीत असं म्हणायचं आहे का की जी समोरची व्यक्ती आहे लाईव्ह विषयामधली तिला सरकार फेवर करेल, जरी तिचं नाव समोर आलं तरी तिच्यावर काही कारवाई करणार? माझं म्हणणं असं आहे की महेंद्र दळवींना चौकशी करा, तुम्ही तेच सांगतील ना, तेच सांगतील. पण सरकारची इच्छा आहे का की मुद्दाम भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं यांना बदनाम होऊ देते? हा जो गट आहे आमच्यातून फुटून गेला याच्या पक्षाच्या लोकांना मुद्दाम बदनाम होऊ देते. मागच्या काळात नोटा कोणाकोणाच्या आलेल्या आहे, पकडल्या कोणाकोणाच्या आहे? संजय शिरसाटांच्या, महेंद्र दळवी, अर्जुन खोतकर पकडला धुळ्याच्या गेस्ट हाऊसला. कोणाचं काय झालं? कोणाचं काय झालं याच्यात? त्या शहाजी बापू पाटलाच्या विधानसभेच्या इलेक्शनला एक सुमोमध्ये पुण्या रोडला गाडी पकडली गेली होती. मला वाटतं चांगले 10-15 कोटी रुपये होते. काय केलं निवडणूक आयोगाने, राज्य सरकारने? कोणाला अटक केली? ड्रायव्हर सुद्धा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सुटला होता. 15-15 कोटी रुपये कॅश निवडणुकीत घेऊन जातात. धुळ्याच्या गेस्ट हाऊसला कोट्यवधी रुपये सापडतात. संजय शिरसाटांच्या घरामध्ये नोटाच्या मोठ्या बॅग दिसतात. आणि कालच्या महेंद्र दळवींचा सगळ्या मोठ्या पद्धतीनं जर नोटाची ढीग जर त्यांना सगळं